वृश्चिक राशी ऑगस्ट 2026 राशीफळ. या घटना घडणार. संघर्षातून धैर्याचा उदय. आता शत्रूंचे मनसुबे धुळीस मिळणार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून कामात येणारे गुप्त अडथळे, नशिबाची साथ न मिळणे, मानसिक अस्वस्थता यांमुळे तुम्ही थोडं त्रस्त असाल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यातील खऱ्या योद्धाला जागा करणारा ठरणार आहे. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या कर्मस्थानात स्वराशीत येत असून 9 ऑगस्टला तुमच्या भाग्यस्थानातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय होत आहे. तुमच्या करिअरला एक नवी गणती आणि सन्मान मिळण्याचा काळ आता सुरू झाला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील 8वी म्हणजे जलतत्वाची आणि मंगळ मालक असणारी अत्यंत रहस्यमय, करारी, तीव्र इच्छाशक्तीची रास आहात. तुमचा स्वभाव हा कसा आहे तर अत्यंत खोल विचार करणारे, समोरच्याचं मन ओळखणारे, संकटाच्या काळात कधीही हार न मानणारी, प्रचंड जिद्द, चुकीच्या गोष्टींचा किंवा अन्यायाचा तीव्र निषेध करणारं आणि आपल्या ध्येयावर वाघासारखी नजर ठेवणारे. तुमचा हाच धाडसी आणि दृढ स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक आव्हानांवर मात करून विजयी बनेल. या महिन्याचा मंत्र आहे जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न. जिथे एकत्र येतात तिथे नशीब सुद्धा आपला मार्ग बदलून सहकार्य करतं. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे पुनरुत्थान. हिरो प्लॅनेट आहे सूर्यदेव आणि गुरुदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव 10व्या घरात स्वराशीत येऊन दिग्बल प्राप्त करतील. 9 ऑगस्टला भाग्यस्थानातील उच्चेच्या गुरुचा उदय होईल. ते तुमचं भाग्य आणि करिअर चमकावतील. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. या 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, 2 ऑगस्टला राशी स्वामी मंगळ 8व्या घरात जात असल्याने वाहन चालवताना किंवा घाई गडबडीत काम करताना शारीरिक दुखापतीपासून सावध राहा. दुसरी चूक, 1 ऑगस्टला शुक्र 11व्या घरात नीच होत असल्याने पैशांच्या मोहापायी कोणतीही अनैतिक किंवा चुकीची गुंतवणूक करू नका. तिसरी चूक, 18 ऑगस्टला बुधग्रह अस्त होत असल्याने कौटुंबिक किंवा मालमत्तेच्या व्यवहारात घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. चौथी चूक, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी स्वतःचा अहंकार, इगो बाजूला ठेवून संवाद साधा. 5वी चूक, जुन्या गुप्त गोष्टी किंवा रहस्य इतरांसमोर बोलताना अत्यंत सावधगिरी बाळगा. वृश्चिक राशीच्या जातकांना, तुमच्या धनस्थानाचे स्वामी गुरुदेव 8 ऑगस्टला भाग्यस्थानात उदित होत असल्यामुळे कौटुंबिक संपत्ती आणि धनलाभाचे मोठे मार्गही खुले होतील. बुध 5 ऑगस्टला 9व्या घरात येईल आणि 22 ऑगस्टला 10व्या घरात प्रवेश करतील. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कुटुंबात बोलताना वाणीत मात्र संयम ठेवा. मधाळ बोलणं आणि योग्य व्यवहार हाच कुटुंबाला एकत्र जोडणारे खरं दुवा आहे. कुटुंबात आनंदाचे देखील खूप सारे प्रसंग येतील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तिसऱ्या घराचे स्वामी शनिदेव 5व्या घरात वक्री आहेत. त्यामुळे घरगुती कामात परिश्रम जास्त करावे लागतील. 5 ऑगस्ट नंतर बुधाच्या अनुकूलतेमुळे आणि 9 ऑगस्टला गुरुच्या उदयामुळे लांबच्या प्रवासाचे योग येतील. हे प्रवास धार्मिक किंवा व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरतील. 5व्या घरात शनी वक्री असल्यामुळे घर किंवा वाहनाच्या देखभालीवर खर्च होऊ शकतो. मात्र 9 ऑगस्ट नंतर उच्चच्या गुरुचा उदय आणि 22 ऑगस्टला बुधाचे 10व्या घरात येणं वास्तू किंवा नवीन मालमत्ता खरेदीचे जुने अडकलेले प्रस्ताव हे वेगाने पुढे नेईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. औषधोपचारात निष्काळजीपणा करू नका. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान बुधाची 9व्या घरातील स्थिती ही उच्च शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल राहील.
प्रेमसंबंधांमध्ये 11व्या घरातील नीच शुक्रामुळे किरकोळ गैरसमज होऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे विवाहाच्या वाटाघाटींना यश येईल. शुभ कार्य देखील ठरतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जेव्हा संकट तुमच्या धैर्याची परीक्षा घेतं तेव्हा तुम्ही शांत राहून रणनीती आखता की रागाच्या भरात निर्णय घेता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने राशीस्वामी मंगळ हा 8व्या घरात असल्याने उष्णतेचे विकार, रक्तदाब किंवा किरकोळ शस्त्रक्रियेचे योग येऊ शकतात. आरोग्याला प्राधान्य द्या. शरीर निरोगी असेल तरच जीवनातील यशाचा आनंद हा खऱ्या अर्थाने घेता येतो. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने जुन्या कर्जाचं ओझं कमी होईल. स्पर्धा परीक्षेत विरोधकांना मागे टाकून तुम्ही यश मिळवाल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 17 ऑगस्टला सूर्य हा 10व्या घरात म्हणजे स्वराशीत येत असल्याने नोकरी करणाऱ्या सरकारी लाभ आणि मोठे पद किंवा पदोन्नती प्रमोशन मिळण्याचे देखील हुकमी योग आहेत. कार्यक्षेत्रात तुमचं जे वर्चस्व आहे ते वाढणार आहे. आता व्यावसायिकांसाठी 22 ऑगस्ट नंतर बुधाचं हे 10व्या घरात येणं आणि शुक्राची 11व्या घरातील जी स्थिती आहे ती आर्थिक स्थिती ही आर्थिक उलाढाल वाढवणारी आणि नवीन ऑर्डर्स देणारी ठरणार आहे. राशीच्या जातकांनो, महाभारतातील अर्जुन पुत्र अभिमन्यू याचा पराक्रम आठवा. त्याने चक्रव्यूहात प्रवेश करण्याचं धाडस दाखवलं ते त्याच्या अफाट धैर्याचं प्रतीक होतं. वृश्चिक रास ही अभिमन्यूसारखी अत्यंत धाडसी आणि संकटांशी भिडणारी रास आहे. ऑगस्ट महिन्यात जरी मंगळाची स्थिती 8व्या घरात असली तरी तुमच्यातील हीच लढाऊ वृत्ती उदित गुरुचं भाग्य तुम्हाला सर्व चक्रव्यूहातून यशस्वीपणे बाहेर काढेल. आता माझ्या प्रिय भगिनींनो, 11व्या घरातील नीच शुक्रामुळे महिलांनी खरेदी करताना बजेटचं गणित हे सांभाळावं. 17 ऑगस्ट नंतर कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक पातळीवर तुमच्या धाडसाचं आणि व्यवस्थापनाचं मोठं कौतुक होईल. 8व्या घरातील मंगळ आणि वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांनी चालताना फिरताना पडण्यापासून किंवा हाडांच्या दुखापतीपासून सावध राहा. 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय मानसिक शांतता आणि धार्मिक चिंतनात आनंद तुम्हाला मिळवून देईल. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठा शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला भाग्यस्थानात होणारा उच्चच्या गुरुचा उदय आहे. 17 ऑगस्टला 10व्या घरात सूर्याचं स्वराशीत येणं हा काळ तुमच्या भाग्याला अत्यंत बळकट करणारा ठरणार आहे. बुहग जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा वृश्चिक राशीचे दशमेश सूर्य हे 10व्या घरात स्वराशीत बलवान असतो, पंचमेश आणि द्वादशेश गुरु हा 9व्या घरात उच्चीचा होऊन उदित होतो, तेव्हाच धर्मात्मा योग आणि कुलदूपक योग निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या उत्तम कार्याच्या आणि पूर्व पुण्याईच्या बळावर समाजात मोठी कीर्ती आणि अधिकार देखील प्राप्त करेल. ग्रहांचा आता मानसशास्त्रीय संदेश या ठिकाणी समजून घेऊया. 10व्या घरातील सूर्य सांगतो, तुमची कर्तव्य अधिकच प्रामाणिकपणे पार पाडा. अधिकार आणि सत्ता तुमच्याकडे आपोआपच चालून येईल. 9व्या घरातील उदित गुरु सांगतो की सदैव सत्याचा आणि नीतीचा मार्ग स्वीकारा. नशीब तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. 8व्या घरातील मंगळ सांगतो की घाई गडबड आणि राग या 2 गोष्टीवर नियंत्रण ठेवणं हेच तुमच्या सुरक्षेचं मोठं गमक आहे. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात संशोधन, रिसर्च, IT, संरक्षण, डिफेन्स, पोलीस, सरकारी नोकरी, राजकारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रांशी निगडित जातकांसाठी 17 ऑगस्ट नंतर धैर्याने आणि पावलं टाकावी. मोठं यश लाभेल. भूतकाळातील पराभवाचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानात रणनीती आखून लढणं हाच खऱ्या विजेत्याचा गुण आहे. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत आहे. 17 ऑगस्टला सूर्याचं पाठबळ लाभल्यामुळे तुमच्या अनेक दिवसांची महत्वाकांक्षा इच्छा पूर्ण होईल. परदेश प्रवासाचे किंवा परदेश कंपन्यांकडून मोठ्या करारांचे योग देखील 17 ऑगस्ट नंतर वेगाने जुळून येणार आहे. आता या महिन्याचा आपण स्कोअर कार्ड जाणून घेऊया. पैसा 10 पैकी 8.5, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 9.5, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ दिवस 5, 9, 14, 22 आणि 23 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाची आणि मोठी कामे पूर्ण करा. सावध राहण्याचा दिवस 2, 3 आणि 18 ऑगस्ट या दिवशी प्रवास, वाहन चालवणं आणि मोठे आर्थिक निर्णय घेणं टाळा. वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट महिन्यात करावयाचे काही उपाय आपण जाणून घेऊया.
दररोज हनुमान चालिसाचं पठण करा. कपाळावर केशराचा टिळा लावा. 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. मंगळाच्या शांततेसाठी गायीला गुळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घाला. पवळ्याची अंगठी, तांब्याची अंगठी किंवा कडे धारण केल्यास राशीस्वामी मंगळाचं बळ वाढेल आणि ऊर्जेला योग्य दिशा मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा, समुद्राच्या तळाशी शांत बसलेला ज्वालामुखी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो स्वतःचा इतिहास लिहितो. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या कर्तृत्वाचा असाच मोठा उदय नक्की होणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे देखील तुमच्याच कर्मावर अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या म्हणजेच धनुराशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.